पक्षाचा आदेश न पाळणाऱ्या 6 खासदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंतांची नोटीस. 6 खासदारांना नोटीस. विलीनीकरण विधिमंडळातील गटाचं नव्हे तर मूळ राजकीय पक्षाचं असतं. खासदारांच्या विलीनीकरणाचा दावा अवैध असल्याचा नोटीसीतून दावा. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन. उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा पठण करत आंदोलन करणार. राम मंदिरात आरती करून आंदोलन होण्याची शक्यता. संजय राऊत आणि अंबादास दानवे आज नागपूरला जाणार. नागपूरच्या रामनगरीमधील राम मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त 2 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ तसंच 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. आज एकदिवसीय दिल्ली दौरा करून रात्री मुंबईत परतणार. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अजून अस्पष्ट. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा दिल्ली दौरा. काल झालेल्या भाजप कोर कमिटी बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा. राज्यात राबवलं जाणारं SIR अभियान, महामंडळ वाटप, संघटनात्मक बांधणी, विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातून आव्हान. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी. राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत. प्रफुल्ल पटेल यांची ABP माझाला पहिली प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटीशीशी संबंध नसल्याचा पटेल यांचा दावा. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा. मात्र त्यावरून आता पक्षात वाद सुरू. त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे राज्याचं लक्ष. शरद पवार यांचा फोटो लावण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद. राष्ट्रवादीच्या जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो लावण्याची परवानगी दिली आणि पवारांनी फोटो वापरण्यास मान्यता दिली आहे. बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी उरुण ईश्वरपूर नगराध्यक्षांपाठोपाठ त्यांचे नगरसेवक असलेले भाऊ सुनील मलगुंडेही अपात्र. जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल. जयंत पाटील यांना दुसरा धक्का. बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला 3,50,000 रुपयांची मदत मिळणार. बांधकाम कामगारांच्या अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 6,50,000 रुपयांची मदत मिळेल. तर दिव्यांग झाल्यास कामगारांना 2 लाख रुपयांचं सहाय्य मिळेल. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एसटी बस नाही. एसटीच्या नाकर्तेपणावर मनसेची चपराक. अमित साहेब ठाकरे दत्तक योजना अंतर्गत चनोडा ते मारेगाव मोफत बस सुरू. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. पायपीट थांबली. मुंबईत वृक्षारोपण कार्यक्रमात मंत्री प्रताप सरनाईक संतापले. जिथे झाडं आहेत तिथेच बाजूला झाडं लावण्याचे एसटी अधिकाऱ्यांचं नियोजन. चुकीच्या नियोजनावर सरनाईकांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. बीडच्या माजल गावात धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकले. लवकरच मंत्रिमंडळात भावी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे असा बॅनरवर मजकूर. ढाण्या वाघ असा उल्लेख केल्यानं बॅनर चर्चेचा विषय ठरले. शासकीय कामाच्या थकीत देयकासाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील शासकीय कंत्राटदारांना दिलासा. केंद्र आणि राज्य सरकारनं जलजीवन मिशनची बिलं मंजूर केली. कोल्हापुरातील कंत्राटदारांनी सरकारचे आभार मानले. इतर विभागांची थकीत बिलं लवकर देण्याचीही मागणी केली. मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर. कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न. उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड पडल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. चेंबूरच्या अहवालावर मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. काही चोरांना निर्दोष ठरवण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल असल्याची टीका केली.
पालिका अधिकारी परदेशींचं निलंबन व्हायला हवं, देशपांडेंची मागणी. राज्यात जुलै अखेरपर्यंत एसआयआर मोहीम पूर्ण करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. मात्र आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये एसआयआरला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची मागणी. धाराशिवमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मातंग समाजाचा विरोध. जिल्हाभर काढण्यात येणार मातंग समाजाकडून मोर्चे. तुळजापूरमध्ये झालेल्या बैठकीत मोर्चा काढण्यावर एकमत. 17 जुलैला लोहारा इथून मोर्चाला सुरुवात होणार. जेजुरी अपघातग्रस्त वारकऱ्यांना शिवसेनेकडून मदतीची घोषणा. मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांच्या वारसांना शिवसेनेकडून 2 लाखांची मदत. गंभीर जखमींना 50,000ची मदत. एकनाथ शिंदेंनी फोनवरून संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची विचारपूस केली. जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांना रवींद्र चव्हाण यांचा दिलासा. सरकार म्हणून भाजप सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. भंडाऱ्यामध्ये बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी घडामोड. पदभार काढलेल्या मुख्याध्यापकानं विनापरवानगी 2 महिन्यांचं वेतन काढलं. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचा हा प्रताप आहे. बीडच्या केजमध्ये ग्रामीण भागातील एका पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल. नदीवर तब्बल 48 लाख रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला. मात्र पुलाच्या सुरक्षा कठड्याला लाथ मारली की हे कठडे तुटत असल्याचं समोर. अकोला जिल्ह्यातील जळगाव भिवरखेड अकोट मार्गावर कडुनिंबाचं झाड उन्मळून पडलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अनेक ऑटो रिक्षांचं नुकसान. झाड हटवण्याचं काम सुरू. सांगलीच्या पूर्वेकडील तालुक्यात पावसाअभावी पिकं वाळली. कडक उन्हामुळे उगवलेली पिकं करपण्याच्या मार्गावर. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. पुढील 2-3 दिवसात पाऊस आवश्यक. परभणीत यंदाच्या खरीप हंगामावर पावसानं अक्षरशः पाणी फिरवले. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल 42% पावसाची तूट. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यात 88,000 पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी. पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पिकं वाचवण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून आता तुषार सिंचनाचा आधार. पाऊस गायब झाल्यानं सांगली जिल्ह्यातील पेरण्या धोक्यात. पाऊस नसल्यानं पिकं सुकू लागली. पुढील 2-3 दिवसात पाऊस न झाल्यास पिकं सुकून जाणार असल्याचा धोका. परभणीमध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं करपली. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिकं वाया जाण्याची भीती. 4 गावातील 100 शेतकऱ्यांनी 15 किलोमीटर पदयात्रा काढली. गोदावरीचं पाणी आणून महादेवाला जलाभिषेक. पावसासाठी प्रार्थना. पुण्यात उद्यापासून पुन्हा 1 दिवसाआड पाणी कपात लागू होणार. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 17 टीएमसी म्हणजे एकूण क्षमतेच्या 58% पाणीसाठा. हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानं पुन्हा पाणी कपात लागू. भंडारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा निर्णय. पाण्याचा जपून वापर करण्याचंही आवाहन. नंदुरबार जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट अधिक गडद. समाधानकारक पाऊस न झाल्यास नंदुरबार शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती. अमरावतीमध्ये बाहुबली चोराचा पराक्रम. दिवसा ढवळ्या 40 किलो वजनाचा वॉटर कूलर खांद्यावर उचलून नेला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जिम मालक सुशांत रोडे यांनी पोलिसात तक्रार दिली. आरोपीचा शोध सुरू. गोंदियातील तिरोडा तालुक्यातील बरबसपुरात चोरट्यानं चक्क जेसीबी चोरून नेला. नीरज बावनेला पोलिसांनी अटक केली. लतीफ पटेल यांनी रस्त्याच्या कामासाठी जेसीबी ठेवला होता. नाशिकच्या बाबूपूल परिसरात लुटमार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. कोयत्याचा धाक दाखवून गाड्या अडवून दादागिरी करत होते. मसरूळ पोलिसांची धडक कारवाई. नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात चक्क गांजाची झाडं आढळली. भाजप नेते मुन्ना यादव यांच्या व्हिडिओनं खळबळ. गजानन उद्यानात 16 ते 19 वयोगटातील मुलं गांजा पिऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाईची मागणी. विमानातून आणलेला 71 ग्रॅम चरस पोलिसांना सापडण्याच्या भीतीनं कोल्हापूर विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या कचरा पेटीत टाकलं. चरस विक्री करणाऱ्या विमानतळावरील कंत्राटी कर्मचारी ओमकार मिठारीला अटक. ड्रग्ज आणणाऱ्यांचा शोध सुरू.